चा प्रगत सराव आणि मनाची प्रयोगशाळा. मानवी मनाची शक्ती योग्य प्रशिक्षणाने किती प्रगत होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अतींद्रिय ज्ञान चा सराव. या सरावामध्ये सुरुवातीला साध्या कल्पनांपासून सुरुवात होते, पण हळूहळू तो अत्यंत प्रगत स्तरावर पोहोचतो. या प्रक्रियेमुळे व्यक्तीची कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि मानसिक नियंत्रण प्रचंड वाढते. प्रारंभी विद्यार्थी त्यांच्या मनात रंगांची कल्पना करतात आणि नंतर झाडाच्या पानांमध्ये व फळांमध्ये स्वतःला प्रोजेक्ट करतात. यामुळे त्यांना जिवंत गोष्टींचा अनुभव घेण्याची सवय लागते. पुढील टप्प्यात ते एका पाळीव प्राण्यामध्ये पेट स्वतःला प्रोजेक्ट करतात. ते त्या प्राण्याला बाहेरून पाहतात, त्याचे रंग बदलतात आणि नंतर त्याच्या शरीराच्या आत जाऊन त्याच्या मेंदू, छाती, हृदय, फुफ्फुसे आणि इतर अवयवांचा अभ्यास करतात. हा अनुभव खूपच वेगळा आणि आश्चर्यकारक असतो. या टप्प्यावर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास इतका वाढलेला असतो की हे खरंच शक्य आहे का, असा प्रश्न त्यांच्या मनात क्वचितच येतो. ते या प्रक्रियेला सहजपणे स्वीकारतात आणि पुढील टप्प्यासाठी तयार होतात. यानंतरचा टप्पा अधिक महत्त्वाचा असतो, कारण चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांना मानवावर काम करायचे असते. त्यासाठी त्यांना आधी तयारी करावी लागते. या तयारीमध्ये ते खोल ध्यान अवस्थेत जाऊन त्यांच्या मनात एक प्रयोगशाळा, मेंटल लॅबोरेटरी, तयार करतात. ही प्रयोगशाळा त्यांच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराची, रंगाची किंवा रचनेची असू शकते. या मानसिक प्रयोगशाळेमध्ये टेबल, खुर्ची, घड्याळ, कॅलेंडर आणि फायलिंग कॅबिनेटसारख्या गोष्टी असतात. कॅलेंडरमध्ये भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातील सर्व तारखा असतात. यामुळे मनाला वेळेच्या मर्यादेपलीकडे काम करण्याची सवय लागते. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग येतो, या प्रयोगशाळेमध्ये विशेष साधने, इन्स्ट्रुमेंट्स तयार करणे. ही साधने साधी नसतात, तर ती प्रतिकात्मक, सिम्बॉलिक असतात. कारण आपले मानसिक किंवा अतींद्रिय ज्ञान हे भाषा आणि तर्कापेक्षा प्रतिमा, इमेजेस आणि चिन्हांवर, सिम्बल्स, अधिक आधारित असते. ही साधने म्हणजे जणू काही मानसिक प्रतीके असतात, ज्यांच्या मदतीने विद्यार्थी पुढे मानवाच्या शरीरातील किंवा मनातील त्रुटी ओळखून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, एखाद्या अशुद्ध गोष्टीला फिल्टर करण्यासाठी चालणी, सिव सारखे प्रतीक वापरले जाऊ शकते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते: मानवी मन हे केवळ विचार करण्यासाठी नसून ते एक शक्तिशाली साधन आहे जे योग्य प्रशिक्षणाने आश्चर्यकारक गोष्टी करू शकते. हा प्रगत सराव व्यक्तीला केवळ नवीन अनुभव देत नाही, तर त्याच्या विचारसरणीत आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडवतो. शेवटी, या सरावातून आपण शिकतो की कल्पनाशक्ती, विश्वास आणि एकाग्रता यांच्या मदतीने आपण आपल्या मनाच्या खोल स्तरांपर्यंत पोहोचू शकतो. आणि जेव्हा आपण या स्तरावर काम करायला शिकतो, तेव्हा आपल्या आयुष्यात नवे मार्ग आणि संधी निर्माण होतात.